जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे धडे गिरवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचं 5G. सोमवार ते शुक्रवार. मंडळी, हेल्पलाईन नंबर्स हे आपल्याला संकटकाळी मदत करण्यासाठी असतात. पण जर कोणी या नंबरचा गैरवापर केला तर चला बघूया काय होतंय ते पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. बंधू हो फोन लागला बंधू. फोन लागला. हॅलो, नमस्कार. MHJ एअरलाइन्स कस्टमर केअरमध्ये आपलं स्वागत आहे. आपली सेवा करण्यात आम्हाला आनंद होतोय. कृपया आपला बुकिंग रेफरन्स नंबर सांगा. हॅलो हॅलो मॅडम, तुमचाच मोबाईल नंबर सांगता का जरा? एकांतात महत्वाचं बोलायचं होतं. व्हॉट नॉनसेन्स. ठेवा फोन. बोजू, तुला त्या विमानाला मला बाईने शिवी दिली. बंधू हा एक लक्षात ठेव, हा बरोबर. बाईचा आवाज गोड असला ना हा की तिची शिवी आहे ना किवी सारखी वाटते. ओ माय गॉड. किवी 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 फळ पौष्टिक असं जोक होता. मला ना बोजू जोक उशीरच करतात यार. ओरडा. नाही रे, खरंच तर. ए बंधू, हा? विमानवाल्या बाईने माझा फोन घेतला रे. अरे नाही रे बोजू, बाबरे माझे सोनं ते खरं नसतं. बाबा माझे सोनं ते खरं नसतं, ते AI असतं. आता मला सांग, 3-4 आकड्यांचा असं कुठे नंबर असतो का? आता आपण दोघं एवढे नल्ले आहोत. आपण दोघं एवढे नल्ले आहोत, पण आपला किती आकड्यांचा नंबर आहे? 10. त्यांचा 3-4 आकड्यांचा नंबर असं नसतो रे बाबू. बरोबर आहे. बंधू बंधू, हा आपलं नंबर आहे ना 10 नंबर आकडी. हा. मी माझा नंबर कधी पाठच नाही केला. बोल. अरे बोजू, कारण मला कधी स्वतःला फोनच नव्हता करायचा. बाबा माझे सोन्या. बंधू, हो अवकाश. अवकाश बोजू. कोटरडा. मला बंधू, हो बोजू. या अवकाशाकडे बघून आहे ना हा मला एक शेर सुचतोय. अरे बोल बोल बोजू, बोल बोलो. बोल. नामुमकिन नहीं. नामुमकिन नहीं मगर थोड़े से दूर होते हैं. क्या बात है. कुछ ख्वाब आसमान जैसे होते हैं. बोजू यार, दिल दे यार बोजू, दिल दे. है ना? बाकी हॅलो हॅलो हॅलो. हो दादा, पोलीस हेल्पलाईन नंबरला कॉल केला होता का? तातडीने या, मदतीची गरज आहे म्हणून. आई एम प्राउड ऑफ यू. ए ए ए बाबा, अरे प्राऊड नसतं रे, प्राऊड असतं ते. प्राऊड असतं ते. हो हो, काय करतो? आय एम प्राउड ऑफ यू. अरे अंगचाटीला येऊ नको रे दलिंदर. याच्यात डेंजर दारू ढोसळलेली आहे. हा, अरे इमर्जन्सी मध्ये कोणी फोन केला होता का रे? बंधू, पोलीस आले रे. बघ, कार्य टप्पर माणूस आहे. अरे कार्य टप्पर तुझा बाप. कार्य तत्पर असतं ते थोबाड तोंड्या. हा, अरे जीभ वळत नसताना जड शब्द कायला बोलायचे रे तुला रे? अरे पण साहेब तुम्ही का आलात यार? आय लॉस्ट साहेब, ही माय फ्रेंड इज विनर. मी हरलो. अरे दलिंदरांनो, अरे मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय? कोणीतरी अडचणीत असेल म्हणून घाई गडबडीत आलोय मी. परत विचारतोय, फोन केला होता का तुम्ही?
मी अरे मग हे सांग ना आधी, इकडच्या तिकडच्या गप्पा करतोय. तुमच्या सोबतचा एखादा बेवडा नदीत कुदून मेला का? नाही. मग साहेब आम्ही ना हं. आम्ही तुमच्या नंबरवर फोन करून आम्हाला बघायचं होतं काय की पोलीस खरंच येतात काय. ओ बापरे. ए ए ए ए का मेलाय का तो? उठ रे पटली खात्री हा? फोन केल्यानंतर पोलीस खरंच येतात आणि विनाकारण फोन केला ना तर कानाखाली देतात. पटली का खात्री? फुटली साहेब. हा? हा. माझी तर अजून काजू चमकत आहेत. नुसते काजवे नाही, असा भरीभरीसन कान फट्टामा दिसू ना, एकच फटकामा आडा झट होई जाशात तुम्ही. गाणं मस्त साहेब. अंड्याने मारीन मी गाणं वाटलं. खूप मारीन मी. मग गाणं- बरा मक्कल काय आहे का तुम्हाला? गाणं- गुतबट रिकामट्याकडे वाटलो आम्ही. एक तर तुमच्या या फालतुगिरीमुळे आहे ना, जे खरे गरजू असतात त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही आम्हाला. पण साहेब मंजू हो. हा दे. अरे यार. साहेब पण तुम्ही आलात या ठिकाणी आम्हाला खूप आनंद झाला साहेब. जवळ नको काय रे. तुम्ही तुम्ही आता आता आहे का ना. कानात तुटतो का आता माझ्या? हा तुम्ही हा. आता माझ्या कानाखाली मोकळ्या मनाने जाळ काढला बरोबर. हा. याच्या पण काढा. का बरं? याने मंदू काय म्हणाला, काय? हे जे अमुक नंबर आहेत ना हे गंडवायला दिलेले असतात, कोणी पोलीस येत नसतो बोलला. म्हणून आमची पैस लागली म्हणून मी फोन केला साहेब. हो का रे? आणि याला पण मारा. काय 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 पैज लागली होती? हा? पैज एक क्वार्टर लागली होती पण आता मी ते हरलो. तुम्ही आला आम्ही हरलो. इकडे रे तू इकडे रे. हा? का बरं केला असं तू? का बरं केला असं? एक्सक्यूज मी इंग्लिश बोलू नको, खूप मारीन तुला. हो काय झालं, मी त्याला बोललो की असे जे 4-5 आकड्यांचे जे नंबर असतात ओटीपी असतात बाबा, त्याच्याने फ्रॉड होऊ शकतो. OTP असतात. हा बरं. आता बघा ना, आम्ही दोघं नल्ले लोकांचे नंबर 10 आकड्यांचे आणि मग निदान किमान तुमचा 12 तरी आकड्यांचा तरी पाहिजे ना. अरे लॉजिक. मग व्हॉट रिस्पॉन्स. सोलार एनर्जी. ए दाखव तुला माझी एनर्जी. इकडे हा. OTP समजतो अरे, तो नंबर छोटा असतो कारण तो पटकन पाठ होऊन जातो ना रे. अच्छा. तातडीने लावता येतो तो. सरकार हो करू नको, चिडवल्यासारखं वाटतं ते. शिरत नाही मी. सरकारने इश्यू केलेले स्पेशल नंबर असतात ते. OTP असतो का तो? करू अजून OTP सेंड करू तुला? नाही पोचला. साहेब बरोबर केलं तुम्ही, त्याला वाजवली. हा पण साहेब आपण पैसे जिंकलो साहेब. आपण पैसे जिंकलो. ही क्वार्टर तुम्ही क्वार्टर घ्या. अरे नको रे. नाही तुम्ही एन्जॉय करा. नको. अरे म्हणजे त्यांना जे क्वार्टरीज हवे ते त्यांना मिळत नाहीये आणि आपण त्यांना क्वार्टर ऑफर करतोय. समाजात अडचणी आहेत. अरे तुम्ही बायना सामाजिक मार्या. माझ्याकडे पोलीस क्वार्टर आहे, सरकारने दिलेलं आहे. हो येस. पोलिसांच्या क्वार्टरची काळजी तुम्ही बेवडे नका करू रे. सरकार समर्थ आहे त्याच्यासाठी. आणि बायना एक तर नदी किनारी येते, दारू ढोसलत बसले, सगळी घाण करून ठेवली तिथे. दलिंदरांनो अक्कलला माक्कलचे इतका ठोकून काढेन ना तुम्हाला. अरे तुम्हाला आहे ना आत टाकून चांगलं झोडपलं पाहिजे खरं तर. साहेब 8 टक्के संबंधूला टाका आत. मजे नाही यास मजे नाही. साहेब आपण एक टीम आहे साहेब. आपण जिंकलो साहेब, आपण जिंकलो. मंदू आहे ना मंदू, त्याचा तुमची यंत्रणेवर डॉट होता. डॉट शॉक. का बंगाली बोलतो शॉक करतोय? आणि खबे तू मार खोबे. तू डेंजर, तुला डोक्यात काठी घालीन मी. डेंजर डोक्यात जातोय रे तू. मला नाही पण साहेब मला तुमच्या यंत्रतंत्रवरती विश्वास पटलं साहेब. अरे बोल गाभण्या, यंत्रणा हा शब्द तुला बोलता येत नाही. यंत्रणा असतं ते यंत्रणा. यंत्रणा बरोबर आहे. यंत्रणा बरोबर आहे. गुच्चू पटा रे. अरे कच्चीच मारली का रे तुम्ही? पाणी गिनी काही टाकलं नाही का? There you are. देर यू आर म्हणतो तू अजून.
टाइमपास करायला आले ते बिंडोक देर यू आर काय ॲम्ब्युलन्स बोलवली काय रे तुम्ही रे बिंडोक. साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. पेशंट कुठे आहे? पेशंट हां पेशंट कशाला इमर्जन्सी कॉल आला होता साहेब. हे मंजू हा, हे पण आले रे वजू ॲम्ब्युलन्स. मी जिंकलो वजू साहेब 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 एक्सक्यूज मी जिंकलो. मी याला बोललो होतो एकूण पोलीस येणार नाहीत पण ॲम्ब्युलन्स येईल. मी बोललो होतो एकूण पोलीस येतील पण ॲम्ब्युलन्स येणार नाही. पिठम पाठ झालं बोजू पिठम पाठ झालं. आता तुझ्यावर क्वार्टर चढली मला क्वार्टर दे. मंजू तुझी क्वार्टर माझ्यावर चढली होती नाही आधी माझी तुझ्यावर चढली होती हा. मग तुझी आता माझ्यावर चढली बरं. फिटमफूट झाली ना आता आपण कॉन्ट्री काढून पिऊ. ए ए काय चालू आहे रे साहेब. काय चालू आहे इकडे तू या ठिकाणी इकडे इकडे हा बोल बोल काय बोलायचं तुला झुलत्या मनोऱ्या बोल. या ठिकाणी तुम्ही आलात आम्हाला खूप आनंद वाटला. आपल्या प्रत्येक यंत्रणेचा कर्मचारी इतका मनापासून काम करत असेल तर आम्हाला खूप आनंद वाटतोय. हा, आता तुम्ही जा. आता तुझ्या बापाचे नोकर आहे आम्ही. आणि मंडळ आपला आभारी आहे. आम्हाला आमचे प्रिय पान खाण्यास परवानगी आणि तुमचे आशीर्वाद असू द्या. आम्हाला तुम्ही सांगता. अरे इतके कसे दलिंदर आहेत रे तुम्ही तुमच्यासारखे दलिंदर आहे ना आयुष्यात कुठेच पाहिले नाही रे मी. साहेब साहेब हा? काय भानगड काय? अरे काय सांगू कोकरा तुला आता. कोकरा नेपाली. ए नेपाळी काय नेपाळी काय फालतूपणा आहे हा. काय ना मजाक मजाक मध्ये कॉल करता येते काही इमर्जन्सी नाहीये. तू पण चेक करायचा ना आधी जरा चौकशी करायची आला तसाच उठून. साहेब, माझं ठीक आहे तुम्ही कशाला आला मग? मला पण केला फोन त्यांनी मी बी येऊन गेलो पैज लागलेली आहे नुसते दातडा काढून राहिले. अरे इथली तिथली तरी लाश ठेवा रे जन्नी नाही तर मन्नी तर लाश ठेवा. ज्यांनी नाही ते म्हणणे ज्यांनी नत म्हणली ज्यांनी नाही ते म्हणणे त्यांनी नत म्हणली. डान्स सुचतोय तुला. तुम्ही असं बोलताय ना ज्यांनी नाही ते म्हणणे. इकडे रे तुझ्या यायला हा ड्युटी संपून घरी जायचं होतं इमर्जन्सी म्हणून ॲम्ब्युलन्स घेऊन आलो इकडं. टाइमपास सुटतो का रे बेवड्या? साहेबाचं ॲम्ब्युलन्स आणले इथं तिकडे कोणाला इमर्जन्सी असेल तर काय करायचं? बरोबर बरोबर बरोबर. जरा बघा ना साहेब. हा ठीक 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 ठीक. एक्सक्यूज मी सिरियस ऍक्टिंग. सॉरी काय जरा दोन एक जरा कानात जरा बोलायचं. ओ KGF दीड. ए! ऐका ना, मी काय बोलतो तुम्ही मला मारलात ना तसं त्याला पण मारा नाहीतर तो आयुष्यभर मला चिडवत बसेल लोक. तुझ्या यायला साहेब बघा ना या बेवड्यांचं बघतो काहीतरी करा ना. बघतो तुम्ही जा परत डोक्यात जाम मारे ना तुम्हाला. इकडे अरे इकडे खाली बसा तुम्ही एवढे दोघं खाली बसा खाली बसा. त्याची भीती वाटली साहेब खरंच. ए दळभद्र्यांनो तुम्ही अजून कोणाकोणाला फोन केलेत रे? फार नाही साहेब फार नाही. मग हा अजून कोणाकोणाला केले फोन? फायर ब्रिगेडला केलं होतं. अरे फायर ब्रिगेडला. अरे कशा आरत्या लगेच येतील ना रे. नाही लगेच येणार त्याला पाणी भरायला नको. पाणी पाहिजे त्यांना हा? म्हणजे ते असं आग लागल्यानंतर की आग लागली चला आता पाणी भरू मग मोहिमेला सुरुवात करू असं करतील. हा? तिकडे कुठे पाहतोय हा? तिकडे तुझा बाप बसलाय का तिकडे तुझा हा? सगळं जळून खाक होऊन जाईल ना तोपर्यंत. हा? अरे 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 काय करू रे तुमचं जीव किदरून टाकता रे तुमच्यासारखे लोक. का बरं केलं रे असं का बरं केलं? ए त्याच्याकडे काय पाहतो तुला विचारतोय रे. पोटाचा चिमणी करून मॉ करतोय देऊ फटका तुझ्या. इथं बसत तरी नाही तू उठवा तरी. बस बस सांग आता का बरं केलं तू? म्हणतो इकडे आमचं आहे ना आयुष्य काय आयुष्यात काय तुझं? दारू पिण्यात वाया गेलंय पण आम्हाला सतत आपल्या लोकांची आपल्या देशाची काळजी वाटते. आमच्या नंतर देशाचं काय होणार असं वाटत होतं पण असं आज आम्ही बघितलं काय आपल्या देशाच्या सगळ्या यंत्रणा व्यवस्थित काम करत आहेत. त्यामुळे आता या क्षणाला मी स्वतः निश्चिंतपणे ए ए दारू प्यायला मोकळा आहे.
अरे गढेर मा झपेल डुकरे बऱ्या शेतच रे तुम्हापेक्षा. वा काय वा गडर माझा रे पोखरे तुला खूप मारीन आम्ही. गटारा झोपलेले डुकर बरे रे तुमच्यापेक्षा. अरे चांगल्या लोकांची मदत करायला अडचणी येतात आम्हाला. हा बिंडो एक मिनिट मला सांगा अजून कोणाकोणाला फोन केले तुम्ही पटकन सांगा. म्हणजे तू गेला फोन. कोणी केला? सांगतो मी शिलखेरला फोन लावला. शिल्ड केअर. शिलखेरला फोन लावला, त्यांना बोललो 2 थंड शिल बियर पाठवा. ते म्हणाले बघ बेवड्या. कुठला नंबर होता दाखवतो. दाखव. पटकन दाखव रे. अरे हा चाइल्ड केअरचा नंबर आहे. लहान पोरं अडचणीत असल्यावर लावायचा फोन येतो. त्यांना तू बियर मागतो का रे? लाज नाही वाटत? चला उठा तुम्ही आता. उठा उठा. तुम्हाला आता आहे ना बर्फाच्या लादीवर झोपवतो आणि असा चिल्ड करतो ना तुम्हाला. चला चला तुम्ही. साहेब ऐका साहेब. ऐका ना साहेब. ऐका ना. साहेब ऐका. ऐका काय ऐकू रे तुमचं. नमस्कार. हा हिथं आणि कुठल्या गाडीला टोईंग करायचंय? कोण आलतं? टोईंग वाला पण आला यार. अरे कसे कमाल परफेक्ट माणसं आहेत. नमस्कार सर. नमस्कार. बोला पटापट, कुठं टोईंग करायचंय? अरे काका तुम्ही आलात त्याच्यात आम्हाला आनंद वाटला. काय झालंय? बाकी राहिला विषय टोईंगचा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. टोईंग करायला आम्ही हडकर साहेब समर्थ आहेत. टोईंग टोईंग ए नाटकं नको करू ना तू. तुझ्या कोपचाटीत बुक्का मारीन नाही तुम्ही. अहो साहेब ही काय म्हणतात? काय काका तुम्ही गेलात तर चालेल. हा फक्त तुम्हाला साहित्य सांगितलं होतं. हा पार्सल तुम्ही कोण बोललो तर? हा माचीस, पाणी बॉटल आणि शेंगदाणा. हे सगळं आहे बघा. बस बस. अरे अरे बेवड्यांनो. अरे त्या टोईंग वाल्याचा पार वेटर करून टाकला तुम्ही. इमर्जन्सी बोलली म्हणून घेऊन आलो साहेब. अहो टोईंग वाले तुम्ही टोईंगला टोईंग टोईंग स्वतः म्हणताय. जा तुम्ही. चला रे तुम्ही आता चला. तुम्हाला दाखवतो आता मी असा शपालतो ना. अरे या ज्या अत्यावश्यक सेवा असतात ना त्या अडचणीत सापडलेल्या लोकांना तातडीने मदत मिळावी म्हणून असतात. तुमच्यासाठी खेळ आहे का रे तो? खेळ आहे का दलिंदरांनो? हा तुमच्यासारख्या लोकांमुळे ना या यंत्रणांवर ताण येतो. आता तुम्हाला ताणून ताणून फटके देतो मी. असा ढिल्ला करतो ना त्या आयुष्यात कोणालाच कॉल करणार नाही तुम्ही. चल रे, नाटकं नको करू. चल चल. बंधू बंधू. वा वा, अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स. मला असं वाटतं की या स्किटच्या निमित्तानं आपण अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सगळ्या यंत्रणा आणि तिथे काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. तुमच्या कामाला आमच्यातर्फे सलाम. त्याचबरोबर मला इथं हेही आवर्जून सांगावंसं वाटतं की या दोघांनी जे केलंय ते प्लीज कोणी करू नका. हा विषय अर्थात इथे विनोद निर्मितीसाठी आहे, पण अशा पद्धतीनं वर्तन करून ह्या सगळ्या यंत्रणांवर उगाचच कोणी ताण आणू नका अशी नम्र विनंती. पण तुम्ही खूपच सुंदर परफॉर्म केलं. मस्त. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. मला कास्टिंग फार आवडलं. मंदार तुझी बॉडी लँग्वेज आणि तुझं एक्झिक्युशन फार कमाल होते आज. तुम्हाला दोघांनाही एका वेगळ्याच रूपात बघताना फार मजा आली. केमिस्ट्री पण दोघांची फार मस्त होती. तुम्ही तुमच्या ठसकेबाज भाषेची मजा नेहमीच आणता श्यामदादा. आज पण तितकीच मजा आली. ह्या निमित्ताने मलाही हे सांगायचं आहे की नागरिकांना त्यांचे अधिकार खूप चांगल्या प्रकारे आठवतात कायम. त्याचबरोबर त्यांना कर्तव्य पण आठवली पाहिजेत असं मला वाटतं. आणि विजयकुमार राख यांनी लिहिलेलं होतं. मस्त लिहिलं आहे. मला आवडलं. खूप मजा आली. मस्त परफॉर्मन्स. वा 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 वा. मंडळी, भाऊजींच्या आजारपणात मेहुणा शोधतोय प्रेमाची संधी. चला बघूया या संधीचा त्याला खरंच फायदा होतोय का तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल जत्रेकरांना.
सिलेक्ट्रॉल पिता थोडं. नको नको घ्या ना थोडस. नको नको रसिका. हो काय आहे? डॉक्टर येतील त्या. आणि रेंज मी काय रेंज टॉवर आहे? गपचूप बसा. पेशंट कोण आहे? मग तुमचं काय? नाही ऐकायचं मला. ग बसा. सगळ्या रिसेप्शनिस्ट अशा वेस्ट्या काय असतात, एक पण अशी गोड नसते कुणी. आणि काय फालतू दवाखान्यात आणलायस यार ताई. इथे साधी रेंज पण नाही, मला खेळता पण येत नाहीये, तुला माहितीये का. मी निघतो ताई. ओंक्या गप्प बस खाली. जाऊ दे ना त्याला, जातोय तर. एक तर दवाखान्यात रेंजसाठी येतो का आपण, औषधं घ्यायला त्याला जा रे बाबा जा. नाही नाही, जा जा. काय इथे मदत लागली तर नको का सोबत? कशाला हवाय तो, काय उचलायचंय मला? कसं बोलतो? त्याच्याने मरेन मी. काय? सॉरी हा, सॉरी सॉरी. नको असं असं करू, व्हायरल आहे मला. तुला पण होईल, जरा शांत राहा. कसं बोलता तुम्ही अभद्र? उचलायचं शी, छाती तसं धस्स होतं ना माझ्या. आई यार, आता मला खरंच कंटाळा आलाय. भाऊजी पण ना जरा व्हा ना स्ट्रॉंग. ओंक्या असे लेचे पेचे आहात तुम्ही भाऊजी. मॅन हँडल करतोय ताप आलेल्या माणसाला. मॅन हँडल लगे ताप आलाय म्हणजे मॅन हँडल. सॉरी. ना जरा धडधाकट व्हा. काहीतरी आपलं पाऊस पडला की सर्दी झाली, थंडी आली की खोकला झाला, ऊन आलं की आपलं हायड्रेट झालं. जा ना कुठेतरी भाऊजी. काय करता तुम्ही? ते शेर्पा वगैरे लोक बघा, असं एवढं थंडीत खूप -डिग्रीमध्ये स्लीपरवर असे हिमालय चढत असतात ते. नाही तर तुम्ही. खरंय हा, खरंय. ते शेरखान लोकांना पटापट पटापट असे वर चढतात. कोण शेरखान? कोण ए मोगली, कोण शेरखान? शेर्पा म्हणतोय, शेर्पा. ते हिमाचलमध्ये गिर्यारोहकांच्या मदतीसाठी असतात ना, जे कधी कधी स्वतः त्यांच्या आधी वर पोहोचतात, ते शेर्पा. ते तिथल्याच वातावरणात वाढलेले असतात, त्यांच्यासाठी सोपं असतं तिथे राहणं, वर जाणं. त्यांना म्हणावं या माझ्या ऑफिसमध्ये आणि करा एखादी बॅलन्स शीट टॅली. जमणार आहे का? बिना बर्फाची थंडी वाजेल. काय एवढं बोलतोय, मला ताप आलाय, मी काय एवढं तुम्ही सिलेक्ट्रॉल प्या बरं. काय मला नाही प्यायचा आहे तुझा सिलेक्ट्रॉल. गप्प बसा. ताई, तुला ना शब्दात घुमवतायत ते, घुमवतायत. घुमवतायत जा ना, जा ना, तुला जायचंय. जातो. मला ना तुमच्या इकडे थांबायचाच नाही, मला बोर झालाय. मला या दवाखान्याच्या वासाचा ना असं घाणू होतं मला. घाणू तू आहेस, घाणू. जा घरी जा, आवडती गोष्ट बघ तुझी, सिलिंग बघ तांगड्यावर करून. आले ना तुम बरं नाहीये ना. गुड मॉर्निंग मॅम. कशी आहेस तू प्रणिती? मस्त, व्हेरी नाईस. तुम्ही कशा आहात? मी छान. किती पेशंट आहेत? एकच आहे मॅम. ओके ग्रेट. पाठव त्यांना. हो लगेच पाठवते. ओंक्या तुम्ही असं डोकं टेक. रिसेप्शनिस्ट काय आहे? या आत गेल्या त्या कोण होत्या? डॉक्टर आहेत त्या. जा पेशंट घेऊन आत जा. डॉक्टरशी असं गुलू माझ्याशी असा वासा. तुमचं लग्न नाही होणार अशानी. तुमचं होईल. आत जा. काय ओंक्या काय? मला डॉक्टरांनी बोला. अरे त्यांनी ओंक्या? ओंक्या मला डॉक्टर का भिंत का बघतोय आपण? तिथे बसा. हॅलो. हॅलो काय करतोयस? हॅलो. हाय हाय. हाय हॅलो. ओंक्या हळू. नमस्कार. त्याला हार्ट सर्जन वाटताय तुम्ही? ओंक्या पेशंट कोण आहे? हे पेशंट आहेत. मी फिट आहे, हेल्दी, फिट, हुशार, हँडसम, ब्युटिफुल, रेडी फॉर एनी चॅलेंजेस. मग पेशंट कोण आहे? मग त्यांना बोलू दे. काय त्रास होतोय? मी सांगते त्यांना की नाही 2 दिवसांपासून ताप येतोय आणि नुसता ताप येत नाहीये, जातोय पण. म्हणजे येतोय जातोय असं होतंय की नाही रे ओंक्या? मला सांगू दे. आहो डॉक्टर आता हा सांगेल हं. सांगा. डॉक्टर एक्सक्यूज मी. हॅलो. ओंक्या मागे जा. बोला. माझे लाडके भाऊजी आहेत ते. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही त्यांना या तुमच्या दवाखान्यात घेऊन आलो. डॉक्टर माझ्या भाऊजींना पत्रात घाला. डॉक्टर माझ्या भाऊजींना डॉक्टर. रिलॅक्स.
एकतर हा पदर नाहीये. हा? का रडताय तुम्ही? एवढं काय झालंय तुमच्या भाऊजींना? काही झालेलं नाही. काही झालेलं नाहीये मला. साधा ताप आहे फक्त. साधा ताप भाऊजी. ताप साधा नसतो, साधा डोसा असतो. 301 डिग्री ताप होता त्यांना काल रात्री. किती 301. कसे आहात ना तुम्ही दोघं? मला सांगावं असं वाटत नाही, लपवून ठेवता सगळं. 301 ताप होता तुम्ही काय? 301 ताप मोजला तरी कशावर तुम्ही? छोटेसे बहीण भाऊ डोक्याची मला नका त्रास देऊ. मला नका त्रास देऊ. 301 ताप असतो का? 301 ताप नसतो. 103 ताप असतो. हा जरासा आमचा जो आहे ना, हा जरासा बावळट आहे, पण ती मेजर बावळट आहे. आडवा असेल ना तर त्यांना नीट वाचता येतं. ते उभं केलं की इथून बरोबर की इथून बरोबर हे नाही कळत त्यांना अजूनही. 103चं 301 वाचलंय त्यांनी. शांत व्हा. 103. उलट वाचलं असेल, उलट वाच मारेन तुला. 103 ताप सुद्धा खूप सिव्हिअर आहे. हा पण आता आपण जरा तुम्हाला चेक करूया. हा फक्त इथे झोपा. कणकण आहे. झोपा झोपा हो तुम्ही, झोप. अय्या उशी नाही ठेवली तुम्ही. उशी द्या ना पटकन. झोपा. हॉटेलला आलीयस, लॉजिंग थांबणारच. अरे ह्याला तुम्ही तिकडे बसा प्लीज. उशी लागते. प्लीज बसा. बसते ना. मला माझं काम करू द्या. हा ओंक्या थांब जरा. पाय जरासे मागे. हा हा मोठा श्वास घ्या. मला सांगितलंय. थोडेसे लांब थांबा ना. मोठा श्वास घ्या. अहो मोठा श्वास घ्यायला सांगताय. असा घ्या ना पूर्ण नीट श्वास मोठा. रसिका ऐका ना. असं काय बबल गम करायचं आहे का फुफ्फुसात? शांत व्हा. अरे ह्याला काय करताय? काय करताय? पेशंट आहेत ते. तुम्ही डिस्टर्ब करताय आणि नका सतत एकटक माझ्याकडे बघत राहू. तिकडे जा. इथून कुठे? काय करताय? अरे ह्याला ये इथे बस. थोडी तरी लाज ठेवा. मी जस्ट झोपा प्लीज. मला डिस्टर्ब करू नका. मला माझं काम करू द्या. श्वास घ्या. शांत व्हा. शांत. आहे ना श्वास आहे ना, की नातेवाईकांना बोलावून घेऊ? बोलव तिरडी उचल. बस तिकडे. काळजी वाटते हो. येतोय ना त्याच्यात श्वास. अगं बस नाही. हेडफोन लावलेत. झोपा भाऊजी, झोपा. हा झोपा. हो डॉक्टर. हो ओंक्या. हो दिसतंय मला. मीच झोपवलंय त्यांना. जा इकडे. आपण उठून बसता. आपण जरा टेम्परेचर चेक. हे आहे ना, हे इथे काखेत घाला. हे मला सांगणार तू बस. या. डॉक्टर. काय तुम्ही का रडताय सतत? डॉक्टर मी हात जोडतो. डॉक्टर कशासाठी हात जोडताय माझ्या समोर? तुम्ही देव आहात ना डॉक्टर. डॉक्टर हा देव असतो. देवासमोर नुसते हात नाही, देवाला हार, प्रसाद, मुंडावळ्या, रुखवत, वरात सगळं दिलं पाहिजे. एक मिनिट. ओंक्या काय बसा हो तिकडे. बघू. लेट मी चेक. किती 98.4. झाले. इथे पण सेंचुरी नाही केलीत ना तुम्ही? नॉर्मल आहे. नॉर्मल टेम्परेचर आहे. याचा अर्थ त्यांचा ताप उतरलेला आहे. किती दिवस येतोय ताप? 3-4 दिवस. 3-4 दिवस. Great. म्हणजे आता सायक्लिक फीवर तुमचा संपतोय. इन केस ताप आला तर मी या गोळ्या लिहून देते. या गोळ्या घ्या सकाळ संध्याकाळ. पण ताप नाही आला तर गोळ्या घ्यायच्या नाही. नाही देणार Okay? गोळ्या नाही देणार. आणि जर रात्री ताप आला तर आपण उद्या टेस्ट करूया. ऑलराईट. नाव काय? ओंकार. ह्यांचं ओंकारचे भाऊजी. ऋत्विक प्रताप. ओंकारचे भाऊजी. हे घ्या. थँक्यू. काळजी घ्या. Thank you. या आता. थँक्यू. Yes. चला.
ओंक्या परत का भिंत बघतोय आपण? या म्हणजे झालं हो हो नाही नाही भाऊजी 2-3 दिवस राहायला लागेल असं करा मला 2-3 दिवस लागतील तिला पटवायला म्हणजे एक्सक्यूज मी झालंय निघालो हो, निघालो निघतोय. गोळ्या- एक मिनिट काय 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 डॉक्टर असं असं अचानक त्यांना पाठवू नका. रात्री काय झालं तर यांना मला काय होईल बापड्या माणसाचं. सगळ्या टेस्ट करून घ्या. पण उद्या डॉक्टर किती अपेक्षेने आले होते तुमच्याकडे. मला वाटलं तुम्ही माझ्या ह्यांना बरं कराल, पण तुम्ही काहीच करत नाही डॉक्टर. काहीतरी करा ना डॉक्टर. एक्सरे तरी काढा, सिटी स्कॅन करा, हे करा, ब्लड टेस्ट, रक्त घ्या त्यांचं. हाताच्या हातात रक्त घ्या. नाहीतर एक काम करा, हे करा, FIR करा. मी पदर पसरते तुमच्याकडे. FIR करा. FIR कशी करणार आपण? पोलीस स्टेशन मध्ये होत का? नाही FIR करतात ना ते. मशीन मध्ये अख्ख्या माणसाला असं टाकतात आणि मग असं वगैरे आवाज येत नाही बघा. ते करा पटकन. येत नाही आवाज तर का काढून दाखवला असेल तू? नाही येत ना आवाज. ते सांग FIR करा. काय पदर, काय म्हण- डॉक्टर सॉरी माझा कचरा माझी जबाबदारी. 1 मिनिट. बसा बसा. MRI म्हणायचंय त्यांना, ते चुकून FIR पहिलं अक्षर फक्त चुकलं, बाकीचं बरोबर ऐका ऐका MRI ची गरज नाहीये त्यांना. नाहीये. नाही ते त्यांची अवस्था बरी आहे. पण करा ना. ऐका त्यांना फक्त एक बेसिक वीकनेस आहे. वीकनेस आहे ना डॉक्टर. त्यांना व्हायलिन लावा. आत्ताच्या आत्ता व्हायलिन लावा त्यांना. त्या काखेतला वॉयलिन आणि ट्रंग 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 वाजवत फिर गावभर. सलाईन असतं त्या वॉयलिन तुझ्या बापाने लावलं होतं इथे. मिस्टर पृथ्वी काढा चुका काढा माझ्या भावाच्या. दुसरं काय येत ना काय तुम्हाला? काळजी वाटते ते दिसत नाही. तुम्हाला सांगते डॉक्टर, हाय की नाही माझ्या म्हणजे माझे मिस्टर आहेत ना, याला म्हणजे ओंक्याला सतत घालून पाडून बोलतात, पण याचं ना खरंच खूप मनापासून प्रेम आहे यांच्यावर. हो माझं खूप प्रेम आहे. ह्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे. शिका काय याच्या प्रेमाचा ओघ तिकडी. मला चिडवताय तुम्हालाच टुकटुक. या पण बोटाने टुकटुक. ताई एक मिनिट हे जागा आहे. एवढ्या जवळ कसे येत आहे तुम्ही? शाबास. आपण डॉक्टर यांना डायरेक्ट ऍडमिटच करून टाकूया काही का? गरजच मी नाहीये. थांबेन तुमच्या बरोबर. म्हणजे ह्यांच्या बरोबर आपण दोघं बरंच करूया यांना. हा म्हणजे एकत्र आपण यांना ऍडमिट करायची गरज नाहीये. मी गोळ्या दिलेल्या आहेत त्या इनफ आहेत. वा ना काहीतरी होऊ द्या ना तुम्हाला 1 महिना ऍडमिट काहीतरी करा ना जा ना कुठेतरी डासांमध्ये जाऊन राहा ना मला चिडचिड करायला लावू नको. आधीच तापात. ओंक्या झालं असेल तर तुम्ही निघा. डॉक्टर ओंक्या काय होतंय? ओंक्या काहीतरी होतंय याला. मला खांदा द्या डॉक्टर. हा हा बहिणीकडे घ्या खांदा. काय होतंय ओंक्या तुला? काहीतरी असं हे होत आहे. तुम्हाला आता त्रास होत असेल ना? त्रास होतोय थोडासा. डोकं दुखतंय? डोकं गरगरतंय. अरे बापरे. तुम्हाला एकच मिनिट उठा ना. डोकं इथे हे होत आहे. तुम्हाला असं घाबरल्यासारखं होतंय का? ऐक असं एकटं वाटतंय तुम्हाला? खूप सतत कोणीतरी सोबत असावं असं वाटतंय? खूप ऐक मला वाटतंय तुमचा जास्त सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. माझं तर कधीपासूनच हा प्रॉब्लेम आहे. यांना ऍडमिट नाही करू शकत कारण ते बरे आहेत, पण तुम्हाला ऍडमिट करू शकतो आपण. मला वाटतं आपण तुमच्या सगळ्या टेस्ट करून घेऊया. ECG, 2D एको, सोनोग्राफी, एक्सरे, MRI, सिटी स्कॅन सगळं करून घेऊ. सोनोग्राफी आधी करा. सोनोग्राफी आधी करा. चालेल. अजून काही त्रास होतोय तुम्हाला? अजून मला ना असं होतं ना, मला हा हात आहे ना असं वरच नाही करता येत. कसा? हा हात असा नाही वर करता येत आहे. हा हात असा. मला वाटतं मला इथे फ्रोझन शोल्डर झालाय. गधड्या तरी सांगत असते ऐकायला नको. फ्रीज मधला जाऊन कशाला खातो रे? झाला ना फ्रोझन शोल्डर. नाही होत. पडाल. ऐका मिस्टर पृथ्वी प्लीज तुम्ही त्यांना खचवू नका. वरिया हॅलो एव्हरीवन हॅलो एक्सक्यूज मी तुम्ही आज काय करताय? पेशंटच्या इथे डॉक्टर तपासणी करतायत ना, तुम्ही आज जा बाहेर जा. एक्सक्यूज मी ते पप्पा आहेत माझे. हे तुमचे
पप्पा आहेत? अय्या काका पाया पडते हं. ए, ए, बावळट, बस. पप्पा आहेत ते. खरंच आहे हे पप्पा आहेत माझे. नमस्कार. हात बरा नव्हता ना तुझा. आता खाली येताना त्रास होईल त्यांना. हा, डॉक्टरांना जास्त कळतं तुमच्यापेक्षा भाऊजी. त्रास होतोय खूप त्रास. पप्पा हे बरे झाले पण ह्यांची केस जरा सिव्हिअर आहे पप्पा. हो 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 म्हणजे यांना बरंच काय काय होत आहे आणि यांना फ्रोझन शोल्डर झालाय. Oh, tremendous. क्रिटिकल Critical, critical. It's a critical. Yeah, क्रिटिकल आहे critical. कारण की हार्टच्या जवळचा खांदा आहे ना, त्यामुळे क्रिटिकल आहे खूप. आणि आजचा आता प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलाच नाहीये अजून. तर मी यांना सांगितलं की आपण सगळ्या टेस्ट करून घेऊया. Nice, very nice. कारण मला काय वाटतंय यांना साधा फ्रोझन शोल्डर नाहीये, यांना फ्रोझनोमेनिया शोल्डर नोमा आहे. Nice. सो 35 टेस्ट आपल्या करून घेऊ Yeah, correct. आणि ते 8 दिवस ऍडमिट व्हायलाही तयार आहेत. वा वा वा, चांगलं गिरायक आहे. आणि मोठा पेशंट आहे. Yes. दंत्यात भरभराट होईल आपल्या. नो प्रॉब्लेम. येस येस येस. आता पप्पा आलेत तर तेच तुमचा इलाज करतील. मी निघते. तुम्ही कुठे निघताय डॉक्टर? पुण्याला का? कारण मी तिकडेच असते. लांब बसा तिथे. बसा 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 बसा. नाही नाही पण तुम्ही थांबा नाही इथे डॉक्टर ह्याला. नाही, मी कधीतरी येते भेटायला पप्पांना. आज पप्पांच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंटची काहीतरी मीटिंग होती त्यामुळे बिल्डर मी इकडे आले. आला. बिल्डर आला होता. त्यामुळे मी चेक केलं तुम्हाला. आता काम झालंय. Yes. पेशंट तुमच्या हाती. हे पण डॉक्टर आहेत. नाही नाही ते असू दे यांचंच ना. क्लिनिक आहे. त्यांचं डॉक्टर असू दे ना. आपण तुमच्या पुण्याच्या क्लिनिकला येऊन हे सगळं करूया का? नाही तिकडे ही सगळी सोय नाहीये. ही सगळी सोय इथेच आहे. मग मी बरा झालो मग. तुम्ही फक्त माझ्याकडे बघितलं ना इथे बरा. हे बघा. असं होतं ऍक्च्युली. असं होतं म्हणजे अचानक बरं वाटतं, अचानक दुखायला लागतो. हे सिव्हिरिटीचं लक्षण आहे ऍक्च्युली. हो. आणि तुम्हाला सांगू का पप्पा, हे आल्यापासून ना असे खूप इमोशनल होत आहेत, सारखे रडतायत. माय गॉड. मला असं वाटतं यांना डिस्लकोक्सेविया माइंड मेनिया सुद्धा आहे. व्हेरी डेंजर. म्हणजे आपल्याला कवटी खोलावी लागेल. कवटी कवटी खोला. कवटी फोडून आपल्याला बघावं लागेल. हो. इट टेक्स मिनिमम 19 hours. येस 19 hours. Yes, या या. And 19 दिवस घ्या. 19 दिवस. दिवस घ्या. Yeah. त्यांना ठेवून घ्या इथे. नाही आणि त्या ऑपरेशनचा सक्सेस रेट पण हो, खूपच तू एक कमी. काम कर प्रिया बेटा, तू ओटी तयार कर. ओके. अय्या तुमच्या क्लिनिक मध्ये ओट्या भरतात. चालेल, आवडतं मला. कुठे इथे बसू का? शाळेतल्या मुली आल्या खेळायला खेळून हो. काय मिस्टर पृथ्वी. एक काम करा. हा. 2 ओट्या तयार करा. अच्छा. एक नारळ घ्या, दोघांच्या डोक्यात टाका, कवटी खोला, मेंदू काढा आणि चालू आहेत का बघा. सगळ्यात महत्वाचं ब्ल्यूटूथ कनेक्शन आहे का बघा. सेम वागतात बावळटांसारखे. उपयोग काही नाहीये. छोटा मेंदू काढून घ्या, वापरात येत नाही सहसा. घर्षणातनं आग निघतीये का बघा. जर नाही निघाली बर्नीत ठेवा रिसेप्शनवर. लहान मुलं मज्जा मज्जा एवढं तरी करतील त्याच्यात. ते करत राहा आणि ह्यांना ठेवून घ्या. जो काही 1,00,000, 2,00,000, करोड, अब्ज खर्च येईल तो मी कर्ज काढून भरीन, पण महिनाभर ठेवून घ्या. मला बरंच वाटायला लागलंय अचानक. भाऊजी भाऊजी. ओके हो थँक्यू. आय टेक युअर लीव्ह नाव. ऐका झोपा तुम्ही झोपा. डॉक्टर नाव तरी सांगा, फोन नंबर. डॉक्टर फिन्स्टा आयडी तरी द्या डॉक्टर. माझा घे ना फिस्टा. हा, मी सुद्धा जाम फेमस आहे. माझे जाम फॉलोअर्स आहेत. इट्स प्रभाकर मोरे. अहो हा. तुम्ही एकतर त्या डॉक्टरचे वडील नाही वाटत, मुळात तुम्ही डॉक्टर पण नाही वाटत. टीसीचे कॉस्ट्युम घालून कोण येतं डॉक्टर म्हणून? मला नाही दाखवायचं. मला सोडून द्या. वा वा, कडक परफॉर्मन्स. ओंकार, सक्सेस रेट तसा कमीच होता पण तुझा प्रयत्न अतिशय दांडगा होता. खूप मजा आली. प्रसादा. पीपी एनर्जीनी पंच काढणं हे तुम्ही नेहमीच करता, पण एनर्जीलेस परफॉर्मन्स असतानाही पंच काढणं इज वॉज व्हेरी ट्रिकी आणि त्याच्यासाठी तुझ्यासाठी टाळ्या. मस्त मस्त. रस्सा आणि ओमकार, तुम्ही अत्यंत हुशारीने बिंडोकपणा दाखवता आणि तो मला फार आवडतो. फारच तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन या सिरीजमध्ये खुलतं. प्रतिभा, तू पहिल्यांदाच आहेस ना?
हो म्हणजे मी बसलेले मागे पहिल्यांदा वाक्य आली हो डायलॉग पहिल्यांदा डायलॉग तुला इथे आले या मंचावरती ना आणि ते ओमकारला हिडीस पिडीस करण्यापासून त्यामुळे तुझं करिअर निश्चित आहे. एक मी इट इज सर्कल ऑफ लाईफ म्हणणं. मी हिला MD कॉलेजला असताना मी डिरेक्टर होतो, सो मी हिडीस पिडीस केलंय तिला. सो इट इज अ सर्कल कम्प्लीट. वा वा. आणि हे अशा रीतीने कम्प्लीट झाले तुला सांगतानाही काही वाटत नाही ह्याचंही वा वा. प्रिया फार मस्त केलंस तू. जे काही केलंस ते फारच मस्त केलंस, अत्यंत एलिगंटली. आणि त्याला सांभाळत त्याचा जो अटॅक होत होता ते करत तू फार मस्त केलंस. हे माझे वडील आहेत इथपर्यंत तू बोललीस, इथे मी तुझं धाडस समजू शकतो. पण हे डॉक्टर आहेत असं म्हणताना तुला किती जड गेलं असेल. पण प्रभाकर, डॉक्टरच्या भूमिकेत तुझी इंग्लिश बोललास त्याची एक वेगळी डिक्शनरी निघेल असं मी तुला इथे जाहीर करतो. अप्रतिम सांघिक सादरीकरण होतं, अत्यंत रंजक परफॉर्मन्स, मजा आली. मंडळी, आपला प्रवास कसा होणार हे जसं आपल्या प्रवासाच्या वाहनावर अवलंबून असतं तसंच ते आपल्या सहप्रवाशांवर देखील अवलंबून असतं. मी असं का म्हणते हे तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून, जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हो ग, हो पोचलो मी स्टेशनला पोचलो. अगं खरंच पोचलो. पुष्पलता, एकदा कुठे सई तामणकरचं पोस्टर बघता बघता ट्रेन चुकली होती ते किती ऐकवशील मला. एकदाच झालं होतं ना, ठीक आहे ना. मग सई तामणकर हल्ली हवेत असते ती. हा म्हणजे ती पॅराग्लायडिंग करते ना, ती हवेत असते हल्ली. हो हो हो, स्वतःला हवेत उडायचं असतं, आम्हाला वाऱ्यावर सोडून जाते ती. 4 शेड्यूल नसते ती. आम्ही येस येस येस. हो हो हो. आग हो, टिफिन दिलायस तू. हो फेकून देतो. खातो होय, खातो. हो हो, चल. हो आता प्रवास सुरू होईल, आता ट्रेन सुरू होईल थोड्या वेळाने. हा चल बाय बाय बाय. चल. हा ये, मी धरलंय. जड हाय बॅग. हा धरलंय मी ताई. माझ्याकडे थांब, मी घेतो ना. जमणार आहे का? झेपेल दे. शेटांचा नंबर काय? 2526 हीच आहे आपली. हीच आहे का? हा. नाही का? आपण तिकटावर तर AC लिहिलंय, डब्याला AC दिसत नाही का कुठे? असं कसं होईल बघ जरा. फसवलं काय? फसवल कसं कोण? नीट बघ दोन्ही तिकटांवर. थांब 1 मिनिट थांब. नाही का? दादा नमस्कार. दादा नमस्कार. डब्याचा AC बिघडलाय काय? नॉन AC आहे डबा. काय फेकताय दादा? हे काय, ह्याच्यावर AC लिहिलंय. बघा ते RAC आहे, अंगठा आहे आरवर. काढा. आता बघा. होय का? अरे अशी म्हणजे RAC म्हणजे तुमच्या दोघांची सीट कन्फर्म नाहीये. रिझर्वेशन जे केलंय ना ते कन्फर्म नाहीये. म्हणजे तुम्ही बसू शकता, घाबरू नका एकदम. तुम्ही बसू शकता. दिवसा आपण तिघेही या सीटवर बसू शकतो. पण रात्री झोपायचं असेल तर मी वर जाणार झोपायला, कारण माझी कन्फर्म आहे सीट. तुम्ही दोघे इकडे असं बसून झोपू शकता. म्हणजे दिवसा बसल्या जागी झोप लागली तर कुठं जायचं? स्वप्नात जायचं. स्वप्नात बसल्या जागी डुलक्या घ्यायच्या, इथेच बसायचं. असं तुम्ही असते ते कैची बिची काय म्हणतात ना, तसं मारून बसू. ताई बस. काम कर, तू बस ताई. मी तिकडे जातो. जरा पायवर घे. तू बस. मी उभा राहतो. दादा थँक्यू. हा दादा थँक्यू. अरे नाही, इट्स ओके. कुठे चालला तुम्ही? तोंडात वाजू काय तुझ्या? भाऊजींनी काय सांगितलेलं कळत नाही का? तुझ्या लक्षात राहत नाही का? इकडचं काल इकडे करून टाकू का? किती वेळा सांगितले तुला भाऊजींनी? किती ट्रेन मधला कुठला माणूस काय असेल चोरटा आपल्याला काय माहिती?
सासाशी बोलायचं नाही असं सांगितलं ना तुला भाऊजींनी. कुठं राहता काय राहता आता शेजारचा माणूस बघ, डोळ्यावर चष्मा आहे, थोडस टक्कल पडलेला आहे, तोंडावरनं गरीब फाटका दिसतोय, पण म्हणून हा सभ्य असलच असं नाही ना. एक मिनिट तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का? माझ्याबद्दल बोलताय का तुम्ही? नाही 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 गरीब फटका म्हणालात ते? नाही तुम्हाला नाही म्हटलं. तुम्ही गरीब फटका म्हणालात? नाही ते तुम्हाला नाही म्हटलं, फक्त उदाहरण दिलं त्याला. आमच्या ह्यांनी सांगितलंय ना, माझ्या आवनी त्या सूचना सांगितल्या, ते लक्षात राहत नाही त्याच्या, म्हणून उदाहरण. तुम्हाला नाही म्हटलं, आईच्या नाही कर कर. तुम्हाला नाही तुम्हाला नाही म्हटलं, शपथ नाही म्हटलं तर तुम्हाला. तुमच्यासारखं एखादा भुरटा असेल असं म्हटलं, पण तुम्ही नाही. तुमच्यासारखं असू शकतो ना कुणी ट्रेन मध्ये कुणी अनोळखी मला माणूस. कळलं. तुमच्यासारखं नाही, खरंच नाही, आई शपथ नाही. दादा रागू नका दादा. नाही मी रागावत नाही, रागवत नाही. ओके. लक्षात ठेवायचं भाऊजीने काय सांगितलंय ते. उगाच वरवर तोंड करून विचारायचं नाही, कुठे चाललंय काय कुठले तुम्ही. हे बघ हे बघ, आता एखाद्या माणसाला त्या इंग्रजी पेपर मधलं काय बी कळत नसेल तरी हातात शायनिंग मारायला धरलाय का ना इंग्रजी पेपर. अशा माणसांवरती तो विश्वास ठेवायचाच नाही, कधीच नाही ठेवायचा. तुम्ही मला का बोलताय? तुम्ही मला का बोलताय? नाही तुम्हाला नाही म्हटलं. इंग्रजी पेपर कोणाच्या हातात आहे इकडे? तुमच्या हातात आहे. मग तुम्ही मलाच बोलताय ना डायरेक्ट. नाही दादा तुम्हाला नाही म्हटलं, आई शपथ खरं तर. आई असं नाही, तुम्ही मलाच म्हणालात. नाही नाही उदाहरण दिलं फक्त. उदाहरण दिलं असेल मग असं वेगळं द्या ना. तुम्ही शेजारी माणूस बसला असेल, हा जो माणूस बसला, असं का म्हणताय तुम्ही? नाही मी एखादा माणूस म्हटलं, तुम्हाला नाही म्हटलं. प्लीज हे नका करू असं. जगात खूप माणसांच्या हातात असतो ना इंग्रजीचा पेपर. हो बरोबर आहे, मग तुम्ही दुसऱ्या माणसांच्या हातात असतो असं म्हणा ना. हा जो शेजारी बसलाय, हा जो शेजारी एकच आहे, मी हीच आहे. अरे असं नाही करून सांगा. दादा खरं नाही शपथ नाही तुम्हाला. दादा रागू अहो ते माझ्या ह्यांनी ना ते उदाहरण दिलं होतं, ह्याच्या लक्षात नाही राहत ना. उदाहरण दिलं. आता काय ट्रेन मध्ये कोण पण भेटू शकतं ना आपल्याला, कोण चोरामारी करत कळलं मला. तसं म्हणून तुला आई शपथ दादा रागू नका ठीक आहे, प्लीज. हा, नाही रागवत आहे. माफ करा आम्हाला, आम्ही साधी तुमचं रागवणं बरोबर आहे दादा. काय ना ते मला ना एकटीला परवाच जमतच नाही. मी जरा ना अशी साधी भोळी आहे ना दिसायला, तर मला कोण पण असं पटकन लुटू शकतं ना, म्हणून माझं काय होतं, माझ्या एकटीला प्रवास जमत नाही. माझा जरा गोंधळ होतो, माझा जरा गोंधळ होतो. हा कुठला गोंधळ? नाही माझं डोकं जरा सुल आहे, फास्ट मध्ये चालत नाही ना डोकं माझं. तर एकदा काय झालं होतं दादा कोकणात येत होतो ना आम्ही एकदा, तर ही चेन आहे ना, ही ट्रेन थांबवायची चेन आहे ना, याला मोठाला फणस अडकवला होता मी. काय बोलताय? ट्रेन थांबली होती अर्धा तास, म्हणून मग टीशी आला, कटकट केली आणि फणस जप्त करून घेऊन गेला तो. म्हणून मला काही कळत नाही ना, आणि ते म्हणून त्यांनी मला लय सूचना देऊन ठेवल्या माझ्या ह्यांनी. यो माझा बारका भाऊ आहे, ह्याला माझ्या बरोबर पाठवलंय. मी जरा साधी बोळी आहे ना, तर आणि मी जरा सुंदर पण आहे ना, तर पटकन मला लुटून नेत असं. माझ्या ताईला जो नाडला ना, त्याला तिथल्या तिथं फोडला. काय झालं मध्ये? दादा घाबरू नका. ते आमच्या ह्यांनी तसं सांगितलंय, मध्ये तसं बारका आहे ना, ते मध्ये मध्ये असं रुबाब करायचा. अरे हो, ते समोरचा माणूस घाबरल ना म्हणून. तसं ते पेदरट आहे ते, एवढं मध्ये मध्ये करतंय ते. घाबरू नका. काहीच बोललं नव्हतं त्याला. अचानक बॅटरी चार्ज झाल्यासारखी असं कशाला करायचं? तुम्हाला नाही मनाला लावू नका घेऊ दादा. वाचू का? एवढा बीड आहेस का काय? लावू का? माझी ना सर काय झालं? काय बाटली ठेवायची जागा आहे का? भाऊजींनी काय सांगितलं होतं? इकडे भाऊजींनी काय सांगितलं होतं? आता हा शेजारचा माणूस, आपला लक्ष नसताना ह्यानी या बाटलीत गुंगीचं औषध टाकलं आणि आपल्याला प्यायला दिलं, आणि आपण गुंगलो आणि ह्याचा लुटायचा प्लॅन असेल तर? एक मिनिट, काय म्हणताय तुम्ही आता? मी का तुम्हाला गुंगीचं औषध टाकणार आहे या बाटलीमध्ये, आणि मी तुम्हाला लुटणार आहे? वाटेल ते बोलू नका, सांगू. नाही तुम्ही हे डायरेक्ट आता मला बोललेला आहात. तुम्ही बघातपासून ऐकतो, तुम्ही मलाच बोलताय. नाही दादा तुम्हाला नाही म्हटलं, एखाद्या माणसाने म्हटलं उदाहरण. एखादा म्हणजे कोण? एखादा ह्या माणसाने कोण आहे इकडे? ह्या
अरे एकटाच आहे ना ह्या अरे नाही नाही माझ्या ह्यांनी आवडणी जर नाही, सांगितलं हे ना ते- चुकीचं आहे हे तुम्ही इट हर्ट्स अरे दादा तुम्हाला खरं नाही नाही तुम्ही प्रचंड प्रामाणिक माणूस आहे मी असं लुटणं बिटणं माझ्या आयुष्यात मी केलेलं नाही सांगून ठेवतोय नाही आमच्या भाऊजींनी सांगितलंय. मारतो कशाला रे उदाहरण मित्र होतो आपण मांडीवर कशाला मारतो उदाहरण दिलं तुम्ही मनाला नका लावून घेऊ तुमच्याबद्दल नाही म्हटलं तुमच्यासारखा एखादा माणूस अरे तुमच्यासारखा म्हणजे मग मी त्याच्यासारखा आहे म्हणजे मीच नका नका हे करू तुम्ही नाही, तुम्हाला खरंच नाही म्हटलं आम्ही मी अत्यंत साधा मोळा माणूस आहे मी नाकासमोर चालणारा माणूस आहे मी कधी लुटणं बिटण्याचं माझ्या मनात सुद्धा विचार येऊ शकत नाही नाही तसं कबड्डी खेळताना पाय लागलं तर सॉरी म्हणून हे करतो मी मला करताय परवा मग ग्लुकोजची बिस्किट घेतले मी रोज 13 असतात एक 14 होती पॅकेटमध्ये एक देऊन आलो परत मी त्याला एवढा प्रामाणिक आहे मी आणि तुम्ही माझ्यावर हे करताय नाही ना. हट्स. अरे आजपर्यंत उगा काय आला आता वाढवतोय दादा म्हटलं ना तुम नाही असं म्हटलं नाही उदाहरण तुम्ही दिलं तुम्ही वेगळं वेगळं म्हणताय उदाहरण दिलं बोललो ना भरू काय दत्त्या दत्त्या जाऊ चल ये इकडे चल इथे ये. इथे ये, जाऊ दे चल चल. कसा बोलतो बरोबर बोलणार नको आल्यापासून नुसती कलकल कलकल कल टिव 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 तोंडाचा पट्टा सुरू पण जातो अचानक आवत नाही सोड शब्द आपण जरा शांत बसा ना माणसाला आलंय कुठून बरोबर आहे बाडबाड कमी कर चांगल्या घरात मी माणूस आहे सांग इकडे दत्त्या चल. बाडबाड चांगलं 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 एक थांब. हसतेस काय बेण्या माझी अशी मुस्कडात धरून माकड बोला काय बोलायचं तुम्हाला बोला मी चांगल्या घरात राहतो मग आम्ही कुठं म्हटलं तुम्ही सिमेंटच्या पाईपात राहता अरे तुम्ही हसताय वर तुम्ही कळताय का तुम्ही डायरेक्ट माझ्यावर आरोप केलेला आहे ओळख नाही आपली शांत राहा जरा प्लीज बोल नको त्याच्याशी काय झालं भाऊजींनी काय सांगितलं काय सध्या दिवस खराब आहेत आपले त्या माणसाने गोड बोलून तुला फसवलं तुझा मोबाईल नंबर घेतला तुझ्यासोबत चॅटिंग सुरू केली आणि लग्नाचा आमिष दाखवून तुला फसवण्याचा प्रयत्न केला तू फसणार नाही नाही, मी फशीन मी साधी भोळी आहे मी लगेच फसते अरे पण मी नाही तुम्ही माझ्याकडे दोनदा बघितलं तरी मी फशीन अरे पण मी प्लीज मला नका फसू मी घेतला का नंबर तुमच्याकडून तुम्ही माझा नंबर डिलीट करा अरे नंबर अरे तुम्ही माझ्याशी चॅटिंग नका करू दादा प्लीज नंबर डिलीट चॅटिंग डिलीट कर अरे मी नंबरच नाही घेतला ना रे प्लीज दादा माझे नंबर नाही ना घेतला प्लीज दादा मी डिलीट काय करू रे प्लीज दादा माझा नंबर डिलीट करा ना प्लीज दादा अरे हा जो नंबर आहे त्याच्यात मी नाहीच ना काही घेतलं माझ्याशी चॅटिंग माझ्या सौंदर्याला फुलतात लोक प्लीज अरे मी नाही हे असं करू शकत माझं लग्न झालंय हो लग्न झालेत हे जास्त प्रकार करतात भाऊजी बोललेत आम्हाला भाऊची जी आई दादा असं माझ्या ह्यांना ना कोणा शिव्या घालू अरे मी काही नाही केलं शांत बसा ना बरं ठीक आहे तुम्ही प्लीज यार हरी प्लीज काय नाही बघताय तिकडे तुम्ही नाही काय केलं दादा प्लीज शांत हे मी केलेलंच नाही अजून तुम्ही नाही शांत दादा शांत व्हा दादा प्लीज दादा तुम्ही शांत व्हा आता मी तुम्हाला काय बोलणार नाही काय बघ उदाहरणं नाही देणार पण माझा नंबर डिलीट करून टाका दादा प्लीज माझ्या बरोबर केला चल गप्प बस दादा माझ्या बरोबर कधीच चॅटिंग नका करू अरे मी मागच्या टायमाला का असं झालं होतं दादा एकदा टेरेनमध्ये दोघं माणसांची भांडणं झाली एकानं खिशातनं सुरा काढला आणि खूपसला तर तो माणूस मेला पहिले आमच्या बरोबर असं नका करू अरे पण मी आम्ही लय नाही- साधी माणसं आहेत. माझ्याकडे काही नाहीये. मला नका ना मारू प्लीज पुढच्या स्टेशनला दुसऱ्या माणसांना बोलू नका आम्हाला मारायला प्लीज अरे कुठली माझी माणसं दादा मनात डुक नका धरू अरे प्लीज दादा यार. मना अरे रुमाल काढतो यार थांबा दाखवतोय दाखवतो खिशात सुरा बिरा नाहीये रुमाल खुसून आता रक्त येणार आहे का मला सांगा हे घ्या आणि रे आणि दाखवतोय मी तुम्हाला हे घे अगं, हळू अरे शेंगदाणे आहेत ना याने खून होणार आहे मारला मेल असं होणार आहे याने. अरे नाहीये माझ्याकडे प्लीज प्लीज सॉरी प्लीज माफ कर किती करतात प्लीज लोक बघतायत आम्हाला प्लीज नका हे माझं बारकं लेकरू आहे ह्याचा गळा दाबून ह्याला मारू नका प्लीज याला दिसला तर पाहिजे दाढीत दिसतंय तिकडे असतो तुमच्या जोकवर मी हसीन मी सगळ्या जोकवर हसीन प्लीज आम्हाला नका मारू आम्ही लय साधी पाय पदर हे पसरते अरे नाही रे मी बसा तुम्ही शांत बसा हात सोडतो मी प्लीज लिमिट आहे यार काही केलंच नाही मी God. अरे हात ठेव दे रे
अरे पाणी तर पिऊ देणार रे, पाणी पण प्यायचं नाही का? एवढं काय करता एवढं? खड्ड्यात जा तुम्ही, खड्ड्यात. एक सेकंद इथे बसणार नाही मी तुमच्या. मी जातो वर झोपायला. माझी वर जागा ना, मी वर झोपायला जातो. वर जातो झोपायला. वर चालले का आता? वर जाऊन ना आपल्या बॅगेत काय ठेवलं ते बघणार आणि मॅग्नेट ना नोटावरती घेणार. बापाने मॅग्नेट नोटावर काढल्या होत्या. एक सेकंद इकडे थांबणार नाही. मी जातो तिकडे. बाथरूम आहे ना, त्याच्या बाहेर वर्तमानपत्र टाकतो आणि झोपतो तिकडे. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला बाथरूम मध्ये खेचणार का तुम्ही? अरे दुसरे काय धंदे नाहीत का मला? एक सेकंड थांबणार नाही इकडे. आज वाटल्या पाहिजेत. तू वरती पसरून झोप, मी खाली पसरून झोपते. भाऊजीला फोन करून सांगते. हॅलो, हा दोन्ही शिटा झाल्या बरं का कन्फर्म. हा नाही लई जरा चिवट होतं, जात नव्हतं, पण आम्ही जरा जास्तीची ओव्हर ऍक्टिंग मारली ना, मग ती गेली. हो आता पसरून झोपतोय आम्ही. येते बरं, चल. आय लव्ह यू. आय लव्ह यू बोललं तुम्ही ठेवा फोन. तू झोप, मी वर जातो. कडक ओव्हर ऍक्टिंगचा तडका फारच कमाल होता. मजा आली. प्रसाद ना. वा वा, मस्त. शेवटपर्यंत अंदाज आला नाही की असा काही ट्विस्ट असेल म्हणून. वनिता फारच मस्त. दत्तू कमाल. सम्या फॅन्टास्टिक. मधला जो एक पॅच होता ना, कहर, म्हणजे काहीच करत नव्हतास तू, बोलत नव्हतास, काही करत नव्हतास, पण तो सायलेन्स पण इतका भयानक कॅची होता की त्याची फार मजा आली. थँक्यू. छोटासा जीव होता स्किटचा, पण तुम्ही फार मस्त खुलवलं. वा वा, मस्त, मजा आली, खूप मजा आली. सई. एकदम ड्रामॅटिक परफॉर्मन्स होता. तिघांचाही खूप कौतुक. म्हणे काय बेरिंग पकडतेस यार. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आज एकदम हायपर होतीस आणि तुझी साथ द्यायला तुझा वेडा भाऊ पण होता. तर तू पण फॅन्टॅस्टिक रिॲक्शन दिल्यास. काही खूप मजा आली. सॅमी, पशाजी म्हणाले ते खरं आहे की सायलेन्स कधी कधी इतका वर्क करतो, डायलॉग्सपेक्षा जास्त वर्क करतो, आणि आज तुमचे डायलॉग्स आणि सायलेन्स दोन्ही वर्क करत होते. खूप मजा आली. मस्त परफॉर्मन्स. थँक्यू. आणि मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा 5G. सोमवार ते शुक्रवार.